नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे फक्त 3च साहित्यात होणारी खुसखुशीत शंकरपाळी। त्यासाठी मी 1 वाटी साखर म्हणजे ही सपाट वाटी साखर घेतलेली आहे। त्यामध्ये आता टाकूया ही 1 वाटी तेल। ज्या वाटीनं आपण साखर घेतली त्याच वाटीनं हे 1 वाटी तेल घेतलेलं आहे। आता त्यामध्ये टाकूया याच वाटीनं 1 वाटी पाणी आणि 1 चिमटभर मीठ टाकायचं आहे। गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकल्यामुळं पदार्थाचा गोडवा वाढतो, म्हणून हे असं 1 चिमटभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पाणी गॅसवर ठेवून आपण उकळून घ्यायचं आहे। ज्या वाटीनं आपण तेल, पाणी आणि साखर घेतली त्याच वाटीनं हा 6 वाटी मैदा घेतलेला आहे। आता हे भांडं मी गॅसवर ठेवलेलं आहे। गॅसची फ्लेम आपण केलेली आहे हाय फ्लेमवर। हे आता पटकन आपण साखर विरघळून पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे। ते जर आपण गॅसच्या लो फ्लेमवर केलं तर ही साखर विरघळायला वेळ लागतो आणि हा पाक तयार होतो, आपला घट्ट तयार होतो। म्हणून हे पटकन हलवून आपण गॅसच्या हाय फ्लेमवर विरघळून उकळून घ्यायचं आहे। बघा आता सतत हलवा म्हणजे साखर आपली पटकन विरघळली जाते। बघा साखर विरघळलेली आहे, पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे। आता गॅस मी बंद करून घेते आणि हे मिश्रण आपण त्या मैद्यामध्ये ओतून घेऊया। बघा आता हे पाणी आपण थोडं थोडं ओतत चांगलं मिक्स करून घेऊया। हे फार गरम असल्यामुळे पहिल्यांदा आपण ह्या उलटण्यानंच करणार आहे आणि थोडंसं थंड झालं की हे पीठ आपण हाताने मळून घ्यायचं आहे। पहिल्यांदा बघा मी हे अर्ध पाणी साखरेचं ओतून घेतलेलं आहे। हे पहिल्यांदा आपण असं चांगलं मिक्स होऊन घेऊया। हे आता उरलेल्या पाण्यातलं हे अर्ध पाणी मी आता त्यामध्ये ओतून घेते। थोडं मिक्स करून हे मिश्रण आपण परातीमध्ये काढून घेऊया। बघा आता हे मिश्रण आपण परातीत ओतून घेतल्यानंतर चांगलं मिक्स केले। हे उरलेलं पण पाणी आता ह्यामध्ये ओतून घेऊन हे आता हाताने मी चांगलं मळून घेणार आहे। हे आता एकजीव करून चांगलं आपण मळून घेऊया। बघा आता असा एकजीव करून छान गोळा मळून घेतल्यानंतर ह्या गोळ्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया। हे जरी तुम्हाला असं चिरडलेले दिसत असले तर त्यामुळे तरी खुसखुशीत होतात शंकरपाळ्या आपल्या। हे आता मी असे गोळे करून घेते। बघा आता ह्या पिठाचे आपण असे 5 गोळे करून घेतलेले आहेत। आता हे लाटायचे कसे ते बघूया। ह्याला आता काय मैदा हे लावायची काही गरज नाही आहे, हे असंच लाटून घ्यायचं। हे आता जरी तुम्हाला हे असं चिरलेलं दिसत असलं तरी त्यामुळे तरी आपल्या ह्या शंकरपाळ्या छान खुसखुशीत होतात। असं चारी बाजून आपण एकसारखं करून घेऊन जाड जाड हे आपली पानं लाटून घेऊया। बघा आता हे एवढ्या जाडीचं आपण हे असं पान लाटून घेतलेलं आहे। त्याच्या आता ह्या कडा आपण कापून टाकायच्या आहेत। बघा आता अशा ह्या आपण कडा कापून टाकल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण ह्या शंकरपाळ्या कापून घेऊया। आता अशा सगळ्या शंकरपाळ्या आपण तयार करून घेऊया। आता मी एका ताटात काढून घेते। अशा आता सगळ्या शंकरपाळ्या करून घेतल्यानंतर आपण ह्या तळून काढूया। तेल मी गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे, बघूया आता कशा तळायच्या। बघा आता तेलाचं टेम्परेचर बघण्यासाठी टाकलेल्या शंकरपाळ्या ह्या अशा थोड्या मी तळून घेतलेल्या आहेत। बघा कशा छान खुसखुशीत झालेत। गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवलेली आहे। मिडियम फ्लेमवर आपण आता ह्या उरलेल्या शंकरपाळ्या पण तळून घ्यायच्या आहेत। थोड्या थोड्याशा टाकून घ्या। गॅसवर टेम्परेचर वाढलं, तेल जास्त कडक झालं तर शंकरपाळ्या लगेच करपतात आणि आत कच्च्या राहतात। म्हणून ह्या मिडियम फ्लेमवरच खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत। लगेचच हलवून घ्या। एकसारख्या हलवून आपण हे आता तळून घेऊया। बघा आता तेलाचे बुडबुडे कमी झालेत म्हणजे आपल्या ह्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत। बघा कसे लेयर्स आता सुटायला सुरुवात झाली आहे। ह्या आता आपण थोड्या पांढरट आहेत तोपर्यंतच काढून घ्यायचे आहे, कारण पुन्हा थंड झाल्यानंतर शंकरपाळीचा कलर बदलतो।
आता अशा करून मी ह्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घेते। बघा मैत्रिणींनो, फक्त 3च साहित्यात तयार होणाऱ्या खुसखुशीत शंकरपाळ्या आपल्या तळून झालेल्या आहेत। बघा कशा छान खुसखुशीत झालेत, लेयर्स तर त्याला किती छान आलेत बघा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।